पण तरीही राक्षस राजकुमाराने हार मानण्यास नकार दिला. त्याचे भयंकर धनुष्य ओढले आणि पृथ्वीचा पायाच हलवत असल्यासारखे वाटणारे खांब उधळलेलाई सर्वात तीव्र होती. जेव्हा घटोत्कचने अचानक अलमुशाचा गळा पकडला आणि त्याला उडणाऱ्या पक्षाप्रमाणे त्याच्या रथातून उचलले, जोरदार गर्जनेने त्याने राक्षस राजकुमाराला जमिनीवर फेकले, जिथे तो तुटलेला होता, आणि त्याचे हात पाय शंखतुतील पानांसारखे तुटले होते. पंडवांच्या सैन्यात जेव्हा अलमुशाच्या पराभवाची बातमी पसरली, तेव्हा त्यांच्या योद्ध्यांनी विजयी आरडाओरडा केला. त्यांच्या शंखांनी आनंदाने गर्जना केली. परंतु कौरवांमध्ये केवळ दुःख आणि निराशा होती, कारण त्यांनी त्यांच्या सर्वात शूरयोद्ध्यांपैकी एकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि परिश्रमाने धडधडत असलेली त्यांची छाती घटोत्कच विजयी झाली. त्याचे नाव अविरत धैर्य आणि सामर्थ्याचे नायक म्हणून युद्धाच्या इतिहासात कायमचे कोरले गेले. कौरवांचा राजा धृतराष्ट्र जेव्हा संजयचा द्रोण आणि युधानावरील युद्धाचा वृत्तांत ऐकण्यासाठी कुतूहलाने पुढे झुकला, तेव्हा सूर्य रणभूमीवर कोसळला. हे संजय, मला सांगा, तो उत्सुकतेने म्हणाला. युद्धलावाने भारद्वाजच्या मुलाविरुद्ध कसे युद्ध केले संजयने त्याची कथा सुरू करण्यापूर्वी त्याचा गळा साफ केला. महान योद्धा दोन युधानाशी लढत होता आणि जणू ते दोघे मृत्यूच्या नृत्यात गुंतलेले होते. द्रोणांचे बाण सोनेरी पंखांच्या पक्ष्यांसारखे उडत होते, युधानाला प्राणघातक अचूकतेने छेदत होते. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांच्या डोळ्यांसमोर दृश्य उलगडत गेले. द्रोण त्याचे धनुष्य प्रत्येक सुटकेसह गात होता. युधाना बाणानंतर बाण मारत होता, जो हल्ल्याच्या विरोधात ठामपणे उभा होता. पण जेव्हा असे वाटत होते की द्रोण विजयी होईल, तेव्हा सात्यकी या कणखर पराक्रमी योद्ध्याने हस्तक्षेप केला. त्याने 25 बाणासह द्रोणावर हल्ला केला, ज्यामुळे तो मागे हटला. लढाईची वेळी दोन्ही बाजूनी 1 इंचही हार मानली नाही. युधानाचा चेहरा फिकट झाला, कारण भारद्वाजच्या मुलाने बाणांचा गारपीट केला आणि प्रत्येकजण त्याच्या खुला शोधू लागला. सुरू असताना धृतराष्ट्रांचे पुत्र आणि सैन्य भीतीपोटी पाहत होते. त्यांची गर्जना सिंहांच्या समुद्रासारखी युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होती. राजा युधिष्ठिराला दूरवरून गोंधळ पाहताना माहित होते की त्याला वेगाने कृती करावी लागेल. त्याने आपल्या सैनिकांना हाक मारली, तो शूर सात्यकी द्रोणाच्या बाणांना बळी पडणार आहे. जा आणि त्याच्या मतीला धावून जा. या शब्दासह त्याने द्रोणाचा सामना करण्यासाठी धृष्टद्युम्न पाठवले. पांडव आणि सुंद यांनी द्रोणाकडे धाव घेतल्यामुळे ही लढाई चरमोत्कर्षावर पोहोचली. पोलादाच्या हाणामारीच्या आवाजाने, घामाच्या सुगंधाने आणि युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताच्या झोताने हवा भरून गेली. द्रोण ठामपणे उभा राहिला. त्याचे बाण गहू कापणाऱ्या कोयत्याप्रमाणे शत्रूच्या तुकड्यांमध्ये चिरत होते. पण युधिष्ठिरचे शब्द कानावर पडले नाहीत. पांडवांच्या जवळ आल्यावर त्याने अर्जुनाला, ज्याला मदतीची नितात गरज होती, मदत करण्याची सात्यकीला विनंती केली. हे सिनीचे काजोबा, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने दबलेला होता. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या भावाचे रक्षण करा. तुम्ही आमचे सर्वात मोठे हितचिंतक आणि नायक आहात. या संकटाच्या काळात त्याला मदत करा. युधिष्ठिरचे शब्द ऐकून सात्यकीचा चेहरा दृढनिश्चयी झाला. त्याला माहित होते की अर्जुनाला द्रोणाच्या प्राणांतर बाणांपासून वाचवू शकणारा तो एकमेव आहे. दृढ अंतःकरणाने त्याने जे करणे आवश्यक आहे ते करण्याची शपथ घेतली. संजय म्हणून एका भव्य सभेदरम्यान जे कुशल योद्धा आणि राजा युधिष्ठिरच्या सर्वात निष्ठावान अनुयायांपैकी एक सात्यकी आपल्या प्रिय नेत्याला संबोधित करण्यासाठी पुढे आला. त्याचे शब्द, स्नेह, मधुर आवाज आणि कोणत्याही किंमतीत राजाचे रक्षण करण्यासाठीच्या अतूट वचनबद्धतेने भरलेले होते. माझ्या स्वामी सात्यकीने सुरुवात केली. मी फाल्गुनासाठी न्याय, आनंद आणि कीर्तीने भरलेले तुमचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आहेत. त्याने युद्धभूमीवरील अतुलनीय पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या युधिष्ठिरचा भाऊ अर्जुन याचा संदर्भ दिला. अखंड संकल्पासह सात्यकीने धनंजयच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्यास स्वतःचा जीव बाजूला ठेवण्याचे वचन दिले. ते बोलत असताना सात्यकीने त्यांच्या विरुद्ध सज्ज झालेल्या शक्तिशाली सैन्याची शक्तिशाली आणि सूडबुद्धीने लढणाऱ्या कौरवांच्या नेतृत्वाखालील सुयोधनाच्या सैन्याची कबुली दिली. तरी अविचल आत्मविश्वासाने त्याने जाहीर केले की गरज असल्यास तो त्यांच्या शत्रूंना एकट्याने लढाईत पराभूत करेल. आज त्याने प्रतिज्ञा केली, मी सुयोधनाच्या संपूर्ण सैन्याशी लढेन आणि विजयी होऊन उभा राहील. सात्यकीचे शब्द केवळ अभिमानास्पद नव्हते, ते युधिष्ठिर आणि अर्जुनाप्रती असलेल्या त्याच्या
अविचल भक्तीचा पुरावा होते. त्याने राजाला त्यांच्या सैन्याचे संरक्षण सोपवण्याची विनंती केली. विशेषतः द्रोणाने राजाला ताब्यात घेण्याच्या शक्तीच्या प्रकाशात अधिकाराने सात्यकीने उघड केले की जयद्रथाचा वध होईपर्यंत युधिष्ठिराला वाचवण्यासाठी वासुदेव कृष्ण आणि स्वतः अर्जुनाने त्याला विनंती केली होती. सात्यकीने त्याची भावपूर्ण विनंती संपल्यावर राजा युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. जरी त्याच्या अंतकरणात अजूनही त्याच्या भावाच्या सुरक्षेची थोडी चिंता होती, तरी त्याने परिस्थितीचे गांभीर्य मान्य केले. तो सात्यकीला म्हणाला, हे तसे आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे पराक्रमी सशस्त्र व्यक्ती योद्ध्याची बांधिलकी अतूट होती आणि त्याचे पराक्रम अतुलनीय होते. हे ओळखून युधिष्ठिराने दृढनिश्चयाने सात्यकीला त्यांच्या सैन्याच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली. सात्यकी अर्जुनाच्या बाजूने जाण्याच्या तयारीत असताना त्याने राजाला आश्वासन दिले की भीम मध्यंतरी त्याचे रक्षण करेल. पराक्रमी भीम इतर थोर योद्ध्यासह पृष्ठाचा मुलगा द्रौपदीचे पुत्र द्रुपद धृष्टकेतू आणि इतर अनेक जण युधिष्ठिराला हानीपासून वाचवतील. त्याचे सैन्य बलवान आणि दुर्गे द्रोणापासून त्याचे रक्षण करण्यास सक्षम आहे. हे लक्षात येताच राजाची चिंता कमी होऊ लागली. जेव्हा सात्यकी अर्जुनाच्या बाजूने निघाला तेव्हा तो त्याच्याबरोबर हे ज्ञान घेऊन गेला की त्यांची एकत्रित शक्ती युधिष्ठिर आणि धनंजय या दोघांची सुरक्षा सुनिश्चित करेल. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. ज्याने योद्ध्यांच्या समुद्रावर सोनेरी चमक दाखवली. राजा युधिष्ठिर न्यायी आणि शहाणा होता. त्याने लढाईत ताजिके असलेल्या सात्यकीला सावधगिरीने अर्जुनाकडे जाण्याची आज्ञा दिली होती. परंतु सात्यकीचे हृदय धैर्य आणि निष्ठेने जळत होते. त्याला माहित होते की जर त्याने राजाच्या आदेशाची अवज्ञा केली तर लोक त्याला भ्यार मंदिरमला अर्जुनाच्या दिशेने जाण्यास भीती वाटते असे लोक म्हणू नयेत. त्याचे मन दृढ निश्चयाने धावत असताना सात्यकी स्वतःला म्हणाला. त्याने या निश्चयावर वारंवार चिंतन केले. त्याच्या कृतीच्या परिणामाचे वजन केले. शेवटी तो राजा युधिष्ठिराकडे गेला आणि दृढ निश्चयाने भरलेल्या शब्दांनी त्याच्याशी बोललाय. महाराज, जर तुम्हाला वाटत असेल की ही व्यवस्था तुमच्या संरक्षणासाठी पुरेशी ठरेल तर मी तुमचा आदेश पाळतो आणि विभासूचे अनुसरण करतो. सात्यकी अर्जुनाचे दुसरे नाव वापरून म्हणाली, हे राजा, मी तुम्हाला खरे सांगतो की 3 विश्वामध्ये फाल्गुनापेक्षा मला जास्त प्रिय कोणी नाही. हे सन्मान करता मी तुझ्या आदेशानुसार त्याच्या मार्गाचे अनुसरण करे. सात्यकीचे शब्द राजा युधिष्ठिरच्या हृदयासाठी मलमासारखे होते. त्याला माहित होते की सात्यकी धोक्यापासून दूर पळला नाही. राजाने युद्धभूमीकडे पाहिले जिथे हजारो योद्धे युद्धासाठी तयार उभे होते. त्यापैकी रुक्मकार आणि हत्तीशी लढण्यात कुशल आणि किरात होते, ज्यांना युद्धात पराभूत करणे कठीण होते. सात्यकीने या योद्ध्यांकडे तीव्र निर्धाराने पाहिले. तो स्वतःला म्हणाला, मी या अभेद्य सैन्याला समुद्रात माशांप्रमाणे छेदून टाकेन. त्याला माहित होते की त्याचा मार्ग धोक्याने भरलेला असेल, पण तो निर्लज्ज होता, कारण सात्यकीची निष्ठा आणि शौर्य हे त्याच्या अर्जुनावरील प्रेमाशी जुळले होते. तो बोलत असताना राजा युधिष्ठिराने होकाराची मान डोलावली. तू सव्यसाचीच्या मार्गावर चल. अर्जुनाला दुसरे नाव देत तो म्हणाला, हे स्वामी, मला कुठे जायचे आहे हे मला माहित आहे. हे समुद्रासारखे यजमान नांगरणी बाण गदा घाल, तलवार, भाले आणि सर्वात प्रमुख खांब घेऊन मी आज या समुद्राला चिथावणी देई. सात्यकीचे हृदय अभिमानाने आणि धैर्याने फुलले. त्याला माहित होते की तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जाणार आहे, पण त्याला हे देखील माहित होते की तो डरमवणार नाही, कारण तो सात्यकी होता. तो युद्धातील अजय नायक होता. तो युद्धाची तयारी करत असताना सात्यकीने त्याच्या पुढे उभे असलेल्या सर्व योद्ध्यांचा विचार केला. तेथे कामूस होते, जे शूर आणि कुशल होते, सुवर्णमान असलेले आणि प्रतिकार करणे कठीण होते, आणि तेथे अग्नीसारखे उग्रशक होते. राजा युधिष्ठिरचे सैन्य दुर्योधनाच्या सैन्याशी भिडले तेव्हा युद्धभूमीवर सूर्य कोसळला. गोंधळात युयुधन, ज्याला सात्यकी असेही म्हणतात, तो युद्धात उतरला. त्याचे डोळे शत्रूच्या रेषांवर स्थिर झाले. कानकाचे सोनेरी पंख आणि मोर पक्षी यांनी सुशोभित केलेला त्याचा रथ अग्निमय धूमकेतूसारखा पुढे सरकला. जेव्हा तो लढाईच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याच्या साथीदारांनी त्याचा उत्साह वाढवला आणि त्याला त्वरित हल्ला करून आपल्या शत्रूवर विजय मिळवण्याचा आग्रह केला. जे सात्यकीला पराभूत करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर आम्ही विजय मिळवू, ते एक सुरात ओरडले. भीषण लढाईच्या ओरड्यासह सात्यकीने कौरव सैन्याच्या हृदयावर हल्ला केला.
त्याचे बाण तोळ्यांसारखे उडत होते. सत्यकीच्या खांबांवर पाऊस पडल्याने शत्रूच्या रांगा तुटून पडल्या. त्याची घोडेस्वार सूर्यप्रकाशात चमकणारी त्यांची सोन्याची जाळी युद्धभूमीवर सहजपणे धावून गेली. त्यांच्या जागेत विनाशाची पायरी सोडून गेली. त्याच्या रथाच्या खुरांखाली पृथ्वी थरथरत असल्यासारखी दिसत होती. जणू तो जमिनीवर चालणारा एक पराक्रमी हत्ती होता. जेव्हा सात्यकी पुढे जात होता तेव्हा कौरव योद्धे त्याच्या पुढे झुकले. त्यांची अंतकरणे भीती आणि भीतीने भरलेली होती. कोणीही त्याला थेट आव्हान देण्याचे धाडस केले नाही, कारण त्यांना माहीत होते की तो एक मोजता येण्याजोगा शक्ती आहे. त्याचे बाण कुठूनही आणि सर्वत्र एकाच वेळी येत होते आणि ते पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष प्रहार करत होते. लढाई जोरात सुरू होती. ज्याच्या केंद्रस्थानी सात्यकी होता त्याला खाली खेचण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ एक बाण मारणाऱ्या महान गुरुद्रोशी त्याचा सामना झाला. पण सात्यकी अडखळत राहिला. त्याचे लक्ष त्याचे पूज्य गुरु अर्जुनाच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यावर केंद्रित झाले. मी माझ्या कर्तव्यापासून विचलित होणार नाही, त्याने दोनाला घोषित केले. मी फक्त एक शिष्य आहे आणि माझ्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवणे हे माझे काम आहे, असे म्हणत तो द्रोणापासून दूर वळला आणि युद्धभूमीवर गर्जना करणारा त्याचा रथ पुढे चालू ठेवला. जेव्हा सात्यकी कौरवांच्या रांगेतून जात होता तेव्हा तो लढती दरम्यान उंच उभा असलेला एक दुर्जय योद्धा कृतवर्माशी समोरासमोर आला. दोघांची बाणाच्या झल्लावात टक्कर झाली. त्यांची लढाईची किंचाळी संपूर्ण भूप्रदेशात प्रतिध्वनित होत होती. शेवटी सात्यकीचे उत्कृष्ट कौशल्य निर्णायक ठरले आणि कृतवर्मन त्याच्या खांद्यावर पडला. पण जेव्हा त्याने आपल्या शत्रूवर विजय मिळवला तेव्हा सात्यकीला माहीत होते की त्याचे सर्वात मोठे आव्हान पुढे आहे, कारण कौरव सैन्याच्या हृदयात पराक्रमी दुर्योधन स्वतः वाट पाहत होता. त्याच्या नजरा तीव्र निर्धाराने शिनीच्या नातूवर खेळल्या होत्या. जरा इतकी सहजासहजी जिंकली जाणार नाही. शेवटी विजय होण्यासाठी सात्यकीचे सर्व सामर्थ्य आणि चातुर्य लागेल. सूर्य धृतराष्ट्राच्या विशाल सैन्यावर कोसळला, जो अंतहीन समुद्रासारखा त्याच्या पुढे पसरला होता. त्याचा सल्लागार संजय त्याच्या बाजूला उभा होता. तो त्यांच्या सैन्याच्या गुणांची स्तुती करू लागला. तेव्हा लक्षपूर्वक ऐकत होता. धृतराष्ट्राने घोषित केले, माझ्या सैन्यात अनेक उत्कृष्टता आहेत. ते तितकेच श्रेष्ठ विज्ञानाच्या नियमानुसार सज्ज आणि असंख्य मानले जाते. आपल्या समोर असलेल्या सैनिकांच्या समुदायाचे सर्वेक्षण करत तो थांबला. सैनिक फार म्हातारे किंवा खूप तरुण, दुबळे किंवा स्थूल नसतात. ते क्षत्रिय, सुशिक्षित आणि बलवान व मुक्त असतात. ते बोलत असताना धृतराष्ट्रांचे डोळे शस्त्रधारी योद्ध्यांना घेऊन रांगेत फिरत होते. त्यांचे पत्र सूर्यप्रकाशात चमकत होते. त्यांना आपल्या सैन्याचा अभिमान वाटत होता आणि संध्येला प्रत्येक क्षणाशी त्याचा अभिमान फुलत असल्याचे जाणू लागले. पण असे सैन्यही मारले जाणे नीतीशिवाय काय असू शकते? धृतराष्ट्राने विचार केला. त्याचा आवाज निराशेच्या संकेताने गंगला. पांडवांमधील तो बैल अर्जुन जेव्हा माझ्या सैन्यात समुद्रासारखा घुसला आणि युद्धन मागे मागे गेला तेव्हा मला माझ्या सैन्यातील एक अवशेषी जिवंत राहण्याची शक्यता दिसली नाही. धृतराष्ट्राने युद्धातील घटनांचे वर्णन करताना संध्येने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या मुलांनी गाजून आणि कृष्णाच्या एकत्रित सामर्थ्याविरुद्ध कसे धैर्याने लढा दिला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही याबद्दल त्याने सांगितले. कौरव राजाचे शब्द खोन दुःखाच्या भावनेने भरलेले होते. जणू तो केवळ त्याचे सैन्य गमावल्याबद्दलच नव्हे तर त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या अपयशाबद्दलही शोक करीत होता. धृतराष्ट्र बोलत राहिला तेव्हा संध्येला याच्या अंगावर दुःखाचा भाग पडलेला दिसत होता. त्याचे डोळे बुडलेले दिसत होते. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. सल्लागारांचे हृदय राजाकडे गेले, जो स्वतःच्या कृतीच्या विनाशकारी परिणामाशी जुळून घेण्यासाठी धडपडत होता. पूर्वी तुमच्या अनेक शून्य हितचिंतकांनी तुम्हाला सांगितले होते, पांडूच्या पुत्रांना सोडू नका. धृतराष्ट्राने केलेल्या विलापांना छेद देत संजय हळवापणे म्हणाला, पण तुम्ही त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिले नाही. हितचिंतक मित्रांच्या सल्ल्याकडे लक्ष न देणारा माणूस तुमच्यासारखाच मोठ्या संकटात पडून घडतो. धृतराष्ट्राची नजर डळमळीत झाली आणि एका क्षणासाठी संजयला वाटले की त्याला त्याच्या डोळ्यात समजूतदारपणाची एक झलक दिसते आहे. पण त्याची जागा लवकरच निराशेच्या तीव्र भावनेने घेतली, कारण कालाला जाणीव झाली की त्याच्या स्वतःच्या कृतीमुळे हा भयंकर परिणाम झाला आहे. ही लढाई भीषण आणि तीव्र होती, ज्यात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले होते. धृतराष्ट्रांचे सैन्य एका विशाल समुद्रासारखे होते, परंतु अर्जुन आणि कृष्णाने त्याच्या खोल जरी घुसून विध्वंस केला होता. आणि आता की एका भीषण युद्धादरम्यान संजय राजा धृतराष्ट्राकडे वळला आणि म्हणाला, माझ्या राजा, लक्षपूर्वक ऐका.
अर्जुनाने कृतवर्मनच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर पार्थांचा अपमान झाला, परंतु तुमचे सैन्य आनंदाने भरून गेले. विजयाच्या त्या क्षणी सिंहचा नातू सत्यकी याने तुमच्या सैन्याचा गोंधळ ऐकला आणि पटकन परत येऊन पुन्हा एकदा कृतवर्मनचा सामना केला. जसा तो जवळ आला तसंच कृतवर्मनचा क्रोध वाढत गेला आणि त्याने सात्यकीला धारदार बाणांच्या ढगांनी झाकले. पण सात्यकी बेफिकीर होता. त्याचा राग आव्हानामुळे पेटला. त्याने कृतवर्मनवर वेगाने 4 बाण मारले, त्याच्या घोड्यांवर वार केले आणि त्याचे धनुष्य कापले. रथी आणि कृतवर्मनच्या पाठीचे रक्षण करणाऱ्यांनाही सात्यकीच्या तीव्र दंडाने छेदले. सात्यकीच्या बाणांनी त्रस्त झालेले शत्रुत्वाची विभागणी तुटू लागली आणि तुटू लागली. घाबरून न जाता सात्यकी उद्देशाने भरून आपल्या मार्गावर चालत राहिला. जेव्हा तो द्रोणांच्या विभाजनाचा सागर ओलांडत होता, जो आता पराभूत झाला होता, तेव्हा त्याला कृतवर्मनचा पराभव केल्याबद्दल आनंदाची लाट जाणवली. सात्यकीने आपल्या रथीला संबोधित केले, भीती ग बाळता, हळूहळू पुढे जा. पण जेव्हा ते शत्रूच्या सीमेजवळ पोहोचले तेव्हा सात्यकीला त्याचा नेता रुक्मादाच्या नेतृत्वाखालील एक मोठी तुकडी दिसली. हे हत्ती अनेक आणि दुर्जय होते. सात्यकीशी युद्ध करण्यास उत्सुक होते. दुर्योधनाच्या आग्रहामुळे ते आपले प्राण सोडण्यास तयार झाले. सात्यकीच्या रथीने घोड्यांना पुढे ढकलले आणि पानऱ्या घोड्यांनी त्याला त्रिगर्तांच्या दिशेने नेले. तो जवळ येताच शिवयोद्ध्यांनी त्याला हत्तीने वेढले. त्याच्यावर कोणत्याही गोष्टीला छेदू शकणारे बाण फेकले. सात्यकी परत लढला. उन्हाळ्याच्या शेवटी डोंगरावर पाऊस पडत एका शक्तिशाली ढगाप्रमाणे त्याचे खांब उडत होते. सात्यकीच्या बाणाने वध केलेले हत्ती सर्व बाजूनी पळून जाऊ लागले. त्यांचे दांडे तुटले होते, त्यांचे शरीर रक्ताने माखलेले होते आणि ते वेदनेची ओढ करत रानटीपणे धावत होते. त्यापैकी बरेच जण लंगडे झाले किंवा खाली पडले, तर इतर लोक विनाकारण भटकत होते. ती विभागणी संपुष्टात आल्यानंतर मगधचा एक पराक्रमी योद्धा जरासंध आपल्या हातीला सात्यकीच्या रथासमोर घेऊन गेला. सोन्याचे कोट धारण केलेला आणि मौल्यवान दगडांनी सुशोभित असलेला तो विजेच्या झोतात असलेल्या ढगासारखा चमकणारा दिसत होता. परंतु सात्यकीने त्याच्या उत्कृष्ट खांबास त्याची तपासणी केली आणि दोन्ही योद्ध्यांमध्ये संघर्ष झाला. जरासंधाने आपल्या रुंद छातीवर सात्यकीला धारदार बाणाने छेदले, पण सात्यकी डगमगला नाही. जरासंधाच्या हल्ल्यांना उत्तर देताना तो हसला. त्याचे धनुष्य कापले आणि नंतर त्याला 60 बाणांनी छेदले. आणखी एका रेजेच्या बाणाने त्याने जरासंधाचे बाहू कापले. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा योद्ध्यांचा संघर्ष सुरू झाला, त्यांची शस्त्रास्त्रे प्रकाशात चमकली. चंदे दूरवरून पाहत होता. लढाईचे वर्णन करताना त्याचा आवाज विस्मयाने भरलेला होता. अर्जुनाचा प्रख्यात गुरु द्रोण याने युद्धनावर 7 आणि 70 धारदार बाणांनी वार केले. दुर्मर्शन त्याच्या मागोमाग गेला आणि त्याला डझनभर वेगवान दंडांनी छेदले. दुःशासन सामील झाला आणि युद्धनाच्या कवचामध्ये खोलवर चावत 10 बाण सोडले. विकर्णाने देखील वृष्मी योद्धाला लक्ष्य केले आणि त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला आणि मध्यभागी 30 तीक्ष्ण बाणांनी मारले. पण युद्धनेने निर्लज्जपणे प्रत्येक फटक्याला अचूक केले आणि कौशल्याने प्रत्युत्तर दिले. त्याने द्रोणाला 3 दंडांनी, दुःशासनाला 9, विकर्णाला 5 आणि 20, चित्रसेनाला 7, दुर्माशनाला डझनभर 20, तिला 8, सत्यव्रताला 9, विजयाला 10 आणि रुक्मंदाला वेगवान बाणांनी छेदले. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसंच युद्धाचे ध्येय कधीही डगमगले नाही. त्याने धनुष्य हलवले. वादळाप्रमाणे त्याच्या शत्रूंवर पाऊस पडत असल्यासारखे वाटणाऱ्या एकापाठोपाठ एक ढग सोडले. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधनासह कुरु योद्धे युद्धनाच्या अविचल रागाशी बरोबरी करू शकले नाही, तर स्वतः दुर्योधनाला सात्यकीने अग्नी बाणांनी मारले आणि महत्वाच्या रेजर फेस बाणाने त्याचे धनुष्य कापले गेले. राजा अडखळला, त्याचे शस्त्र डळमळीत झाले, परंतु तो पटकन सावरला आणि त्याने आणखी एक जबरदस्त धनुष्य उचलले. या नवीन शस्त्राने दुर्योधनाने युयुधनाला 100 वेगवान बाणांनी छेदले. आपल्या शत्रूला अशा प्रकारे त्रस्त झालेले पाहून कृष्णी योद्धेचा क्रोध पुन्हा पेटला. त्याने दुर्योधनाला एकापाठोपाठ एक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याला 8 वेगवान बाणांनी मारले आणि राजाचे धनुष्य कापले, ज्याने सर्व शत्रूंना घाबरवले होते. आणखी काही बाणांनी सात्यकीने रत्नजडित हत्तीने सुशोभित केलेल्या राजाच्या दंडावर हल्ला केला आणि दुर्योधनाच्या 4 घोड्यांचा वध केला. दरम्यान युयुधनाने त्याला बाणांच्या घनदाट वर्षावात 5 आणि 7 वेगवान खांबांनी वेढलेल्या
कुरु योद्ध्यांपैकी प्रत्येकाला विणले. त्याचे पराक्रम अतुलनीय होते आणि त्याने राजाच्या अळतीला रेजच्या तोंड असलेल्या खांबाने पाडले. जेव्हा दुर्योधन युद्धभूमीतून पळून गेला तेव्हा त्याचा आरडाओरडा कुरु यजमानांमध्ये प्रतिध्वनित झाला. हिडिताचा मुलगा कृतवर्मन घटनास्थळी धावला. त्याने धनुष्य हलवले आणि आपल्या घोड्यांना पुढे ढकलले. त्याने युद्धनाला 26 तोफदार बाणांनी दिले, परंतु वृष्णी योद्धा प्रत्येक फडक्याला प्रत्युत्तर देताना फक्त असला कृतवर्मनने सात्यकीच्या चालका धडकली. परंतु सिनीच्या नातवाने वेगाने मुलावर 8 वेगवान बाण सोडले. लढाई जोरात सुरू होती. संशय दूरवरून पाहत होता. अर्जुनाच्या पराक्रमासमोर कुरु सैन्य थरथरत असताना भारद्वाजचा मुलगा द्रोणाने त्याच्यावर बाणांचा ओघ सोडला. या 2 पराक्रमी योद्ध्यांमधील चकमक भयंकर होती, जी जुन्या पौराणिक युद्धांची आठवण करून देते. द्रोणाने अर्जुनाच्या कपाळावर विषारी सापासारखे 3 लोखंडी टोक असलेले बाण टोचले. पण अर्जुन 3 शिखरे असलेल्या डोंगरासारखा उंच आणि अविचल उभा राहिला. त्यानंतर द्रोणाने त्याच्यावर आणखी बाण फेकले. प्रत्येक बाण इंद्राच्या गडगडाटासारखा होता. तथापि अर्जुनाला कमी लेखे जाऊ नये. त्याने द्रोणाने मारलेल्या प्रत्येक बाणाला त्याच्या स्वतःच्या 2 सुंदर पंखांच्या बाणांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही योद्ध्यांमध्ये त्यांच्या कौशल्याची आणि वेगाची अतुलनीय देवाणघेवाण होत राहिली. द्रोणाने अर्जुनाला 30, नंतर 50 आणि शेवटी 100 बाणांनी विणले. नंतरचे बाण सापांसारखे फुटले, पण अर्जुन मागे हटणारा नव्हता. त्याने शेकडो आणि हजारो रक्त पिलाऱ्या बाणांनी प्रत्युत्तर दिले, ज्याने द्रोणाच्या गथाला झाकले. संजयने पाहिले की दोन्ही योद्ध्यांनी हाताचा विलक्षण हलकापणा दाखवला. प्रत्येकाने वेग आणि अचूकतेमध्ये एकमेकांशी जुळून घेतले. लढाईची वेळी दोन्ही बाजूंनी एक चतुर्थवल दिले नाही. अर्जुनाने द्रोणावर 9 सरळ बाणांनी हल्ला केला, तर त्याच्या मानत आणि चालकाला अनेक खांबांनी लक्ष्य केले. मात्र द्रोणाला इतक्या सहजासहजी पराभूत करता आले नाही. त्याने स्वतःच्या बाणाने प्रत्येक फटक्याचा सामना केला. माधवच्या रथाचे मालक तोडून टाकले आणि नंतर रुंद डोक्याच्या बाणाने त्याचे धनुष्य फोडले. रागाच्या भरात अर्जुनाने द्रोणावर एक मोठी लोखंडी गदा फेकली, परंतु नंतरच्या बाणाने ती पलटी मारली. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच दोन्ही योद्ध्यांनी त्यांचे सर्वात शक्तिशाली बाण सोडले. द्रोणाने लोखंडी टोक असलेला बाण मारला, जो अर्जुनाच्या रथात घुसून पृथ्वीवर पडला, ज्यामुळे कर्णभजी अपघात झाला. परंतु अर्जुनाने द्रोणाला उजव्या हातावर पंखांच्या बाणांनी मारून प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी सुरूच राहिली. दोघांचाही खार वचळ झाला नाही. मात्र सात्यकीचा चालक त्याच्या जखमांवरून खाली पडतात अर्जुनाने स्वतः आबा घेतला आणि द्रोणासोबत लढत राहिला. त्यानंतर पराक्रमीकार योद्ध्याने त्याच्या विजयावर आनंद व्यक्त करत 100 बाणांनी द्रोणावर हल्ला केला. मात्र द्रोणाने हार मानण्यास नकार दिला. त्याने अर्जुनावर आणखी 5 बाण मारले. प्रत्येकाने त्याच्या कवचाला छेद दिला आणि त्याच्या रथात मद्यपान केले. रागाच्या भरात अर्जुनाने द्रोणरथाच्या अनेक खांबांवर गोळ्या झाडल्या. एकाच बाणाने त्याने द्रोणरथाच्या चालकाला पाडले, ज्यामुळे तो घाबरून पळून गेला. जेव्हा कौरव सैन्य आश्चर्याने पाहत होते, तेव्हा त्यांचा पराक्रमी योद्धा द्रोण युद्धभूमीवर सूर्य मावळत होता आणि तो त्या हत्याकानावर सोनेरी समत दाखवत होता. संजय या रथीने आपल्या स्वामी सात्यकीकडे भय आणि श्रद्धेच्या मिश्रणाने पाहिले. ते नुकतेच हैदिकाच्या मुलाच्या नेतृत्वाखाली कौरव योद्ध्यांविरुद्धच्या भीषण लढाईतून विजयी झाले होते. ते त्यांच्या पांढऱ्या घोड्यांवर स्वार होत असताना, त्यांची शस्त्रास्त्रे लुप्त होत चाललेल्या प्रकाशात चमकत असताना संजय सात्यकीकडे वळला आणि म्हणाला, केशव आणि फाल्गुन याने आधीच आमच्या शत्रूंचा पराभव केला आहे. आम्ही फक्त साधन आहोत. सात्यकी हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले. त्याने उत्तर दिले, माझ्या मित्रा, आम्ही मुतांना ठार मारले आहे. तीव्र आरडाओरड सात्यकी पुन्हा एकदा युद्धात उतरला. त्याचे बाण त्याच्या शिखरावर झेपावत असलेल्या बालासारखे हवेत उडत होते. कुरु योद्ध्यांनी त्याच्यावर सर्व बाजूंनी हल्ला केला, परंतु कोणीही युद्धनाच्या सामर्थ्याचा प्रतिकार करू शकले नाही. तो त्याच्या संपूर्ण वैभवात उफाळणाऱ्या सूर्यासारखा त्यांच्या तुकड्यांमधून जात होता आणि त्याच्या जागेत विनाशाचा मार्ग सोडून गेला. जेव्हा त्याने कौरवांच्या रांगा छेदल्या, तेव्हा राजाचा योद्धा सुदर्शन सात्यकीला आव्हान देण्यासाठी बाहेर पडला. धनुष्य आणि बाणांनी सज्ज आणि रांगाच्या भरात
सुवर्ण कवच परिधान करून सुदर्शन धावणाऱ्या सात्यकी विरुद्ध पुढे सरकला. दोन्ही योद्ध्यांमध्ये भीषण चकमक झाली. त्यांचे बाण मृत्यूच्या नृत्यासारखे पुढे मागे उडत होते. लढाई जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली आणि दोन्ही बाजूंना सत्ता मिळवता आली नाही. परंतु सात्यकीचे पराक्रम अतुलनीय होते. त्याचे बाण दोन्हीतून गरण चाकूसारखे सुदर्शनाच्या संरक्षणात चिबत होते. सुदर्शना शिकळो धारदार दंडासह प्रत्युत्तर देत होता, परंतु सात्यकीचे कवच प्रत्येक फटका बाजूला साथ मजबूत होते. सात्यकीच्या कवचाला छेदण्यात तो अपयशी ठरल्याने संतप्त झालेल्या सुदर्शनाने सोन्याच्या टोकांच्या बाणाचा मारा केला. त्याच्या धनुष्यकाठीने कालावर मारा केला, परंतु ही शक्तिशाली क्षेपणास्त्रे ही सात्यकीच्या संरक्षणास साजेशी नव्हती. राजकुमाराने सुदर्शनच्या घोड्यांवर 4 धगधगत्या बाणांचा मारा केला आणि त्यांना सरसपणे खाली पाडले. संधीचा फायदा घेत सात्यकीने वेगाने सुदर्शनच्या चालकाचा वध केला आणि नंतर रुंद डोक्याच्या बाणाने राजाचे डोके कापून टाकले, ज्यामुळे तो कापेल्या फांदीसारखा हवेत उडत गेला. धुळशात होत असताना सात्यकी विजयी झाला. त्याचे कवच तुटले, पण तुटले नाही. एक विजयी ओरडकत तो पुढे सरकला. त्याच्या घोड्यांच्या राना क्षितिजाच्या दिशेने धावत होत्या, ज्या सर्वांनी त्याला तिथून जाताना पाहिले ते त्याच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झाले. त्यांची अंतकरणे पराक्रमी युधानावरील भय आणि सुदेने भरलेली होती. त्याच्या मार्गातील सर्वांना भस्म करणाऱ्या जाळाप्रमाणे सात्यकीने त्याच्या समोर उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येक शत्रूला गिळंकृत केले होते. वृष्वीच्या वंशातील पराक्रमी योद्धा सात्यकी त्याच्या रथात उंच उभा असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. त्याचा चालक सुद्धा त्याच्याकडे विस्मय आणि श्रद्धेच्या मिश्रणाने पाहत होता. हे सात्यकी, भिवू नका, तो म्हणाला, कारण तू आमच्या समोर असंख्य शत्रूंना पराभूत केलेस. गाड्यांनी, घोड्यांनी आणि हत्तींनी भरलेला ढोलांच्या विवादाचा सागर तुझ्या पराक्रमाने पार झाला आहे. सात्यकी हसला. त्याचे डोळे आत्मविश्वासाने चमकले. तो म्हणाला, मी फक्त एक नश्वर आहे. तो म्हणाला, तरीही मी आपल्या काळातील सर्वात महान योद्ध्यांचा सामना केला आहे. द्रोण स्वतः माझ्या समोर पडला, जसे की कधिकाचा मुलगा, आणि आता मला जाणवते की अजून राजमुकुटाने सजलेला योद्धा जवळ आहे. त्याच्या रथाने कृष्ण आला. त्याच्या बाजूला ठेवून त्याच्या पार्श्वभूमीवर विनाशाचा मार्ग सोडला आहे. सुताने उत्सुकतेने मान डोलावली आणि घोड्यांना अधिक वेगाने जाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, आम्ही धनंजयपासून थोड्या अंतरावर आहोत. युद्धभूमीकडे पाहत असताना सात्यकीचे डोळे चमकले. दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कौरव सैन्य त्याच्या पुढे पळून जात होते. त्यांची तुकडी तुटलेली आणि अव्यवस्थित होती. जेव्हा ते जवळ आले तेव्हा सात्यकीला यवन ही मुंडन केलेल्या डोक्यासह योद्ध्यांची एक उग्र जमात दिसली. ते शस्त्रसज्ज होते, परंतु सात्यकी हतबल झाला. वासवाने दानवांचा नाश केल्याप्रमाणे तो म्हणाला, मी या योद्ध्यांचा वध करेन आणि माझे वचन पूर्ण करेन. तीव्र ओरडण्याबरोबर त्याने पुढे झेप घेतली. त्याचे बाण सरळ आणि खरे उडत होते. लढाई चिरळली, ज्यात सात्यकीने यवनांचे डावे आणि उजवे तुकडे केले. त्याचा रथ विध्वंसक वावटळ होता, ज्यामुळे रक्त आणि मृतदेहांचा मागूस निर्माण झाला. सात्यकीचे बाण त्यांच्या तुकड्यांमधून कापले जात असताना कौरव सैन्य गुंडात पडले. कामोत्सक आणि बाबरा सहजपणे बाहेर काढलेला जसा सूर्य मावळू लागला, तसतशी युद्धभूमी मृत यवनांच्या शिरेहीन चड्डीने विखुरलेली होती. त्यांची मुंडन केलेली डोकी पंख नसलेल्या पक्ष्यांसारखी दिसत होती, तर त्यांच्या शरीराने पृथ्वीला रक्ताने लाल रंग दिला होता. सात्यकीच्या बालांनी नरसंहाराचा समुद्र निर्माण केला होता, ज्यामुळे कौरव सैन्य दचकले होते. आणि तरीही गोंधळ आणि विध्वंसादरम्यान सात्यकीला आपल्यावर शांततेची भावना जाणवली. त्याला माहित होते की तो जे योग्य आहे ते करत आहे. आपल्या भावासाठी आणि आपल्या लोकांसाठी लढत आहे. जेव्हा तो रथात उभा होता, त्याचे डोळे युद्धभूमीवर फिरत होते, तेव्हा त्याला त्या भूमीशी आणि तिच्या योद्ध्याशी सखोल संबंध जाणवला. दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कौरव सैन्य अस्ताव्यस्त झाले होते. त्यांचे सैन्य तुटले होते आणि त्यांचे मनोबल ढासळले होते. सात्यकीच्या पराक्रमाने त्यांना त्याचे सामर्थ्य आणि शक्तीचे प्रमाण दाखवले होते आणि त्यांना माहित होते की ते करू शकत नाहीत. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. कौरवांच्या आणि पांडवांच्या एकत्रित सैन्यावर सोनेरी प्रकाश टाकत होता. वृष्णी कुळातील निर्भीड योद्धा सात्यकी हा कौरव सैन्यामधून मार्गक्रमण करत असताना कथाकार संजय लक्षपूर्वक पाहत होता. एखाद्या शिकारीने त्याच्या शिकारीचा पाठलाग केल्याप्रमाणे सात्यकी गुप्तपणे पुढे सरकत होता. त्याचे सोन्याचे कवच लुप्त होत चाललेल्या प्रकाशात चमकत होते. गुंतागुंतीच्या डिझाईन्सने सुशोभित केले
त्याचे सुंदर मानत तो अर्जुनाच्या सैन्याकडे जात असताना त्याच्या मागे उड्या मारत होते. पोलादाच्या संघर्षाच्या आवाजाने आणि घामकाने रक्ताच्या सुगंधाने हवा भरून गेली होती. जेव्हा सात्यकी जवळ आला तेव्हा त्याचा धनुष्य मोठ्याने किंचाळत होता. त्याची सोन्याची काठी मोठ्या ताकदीने हलवत होता. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. शत ऋतूतील वादळापूर्वी शत ऋतूतील पानांप्रमाणे कौरव योद्ध्यांना खाली पाडत होते. तो स्वार होत असताना त्याच्या पायाखाली पृथ्वी थरथरत होती. त्या जाला चालक घोड्यांना जोरजोरात ओढत होता. धाव थांबा दुर्योधन आणि शकुनी यांच्या नेतृत्वाखाली कौरवांनी सात्यकीवर स्वतःकडे फेकले. त्यांचे बाण जाड आणि वेगाने उडत होते, परंतु शिनीचा नातूही एक गणना करण्यासारखी शक्ती होती. युद्धातील त्याचे पराक्रम स्वतः इंद्राशी स्पर्धा करत होते. प्रत्येक क्षणाशी तो अधिक प्रबळ होत चालला होता. त्याचे बाण पुन्हा पुन्हा धरकत होते. ही कत्तल बघण्यासारखी भयंकर होती, कारण सात्यकीचे खांब गव्हाच्या कोयत्याप्रमाणे कौरवाच्या रानात कापून जात होते. दुर्योधन, शकुनी, दुःशासन या सर्वांना निर्भीड योद्ध्याने ठार मारले. त्यांचे शरीर बाळाने विणले गेले. पृथ्वी रक्ताने चिकटलेली होती आणि हवेतून मृत्यूची उधळ होत होती. पण सात्यकी केवळ आपल्या शत्रूंना ठार मारण्यात समाधानी नव्हता. तो एका उद्देशाने लढला. प्रत्येक गोळी त्याला त्याच्या ध्येयाच्या जवळ नेण्यासाठी मोजली गेली. तो पुढे जात असताना त्याचे डोळे प्रखर प्रकाशाने चमकले. त्याचा रथी घोड्यांना घाईक थांबा असे ओरडत आग्रह करत होता आणि मग एका क्षणात ते संपले. कौरव योद्धे गोंधळात पळून गेले. त्यांचे रथ सोडून गेले आणि त्यांचे घोडे विखुरले गेले. सात्यकी विजयी उभा राहिला. त्याचे धनुष्य अजूनही अर्जुनाच्या सैन्याकडे जात असताना गात होता. जसजशी धूळ शात होत गेली तसचे संजय त्या हत्याकांडाकडे भीतीपोटी पाहत राहिला. हे राजा पहा, तो धृतराष्ट्र म्हणाला, युद्धनाचे पराक्रम खरोखरच आश्चर्यकारक आहे. तो इतर कोणापेक्षाही वेगळा योद्धा आहे. त्याचे कौशल्य आणि सामर्थ्य अतुलनीय आहे. म्हाताऱ्या राजाने गंभीरपणे मान डोलावली. दूरवर जात असताना त्याचे डोळे सात्यकीवर खिळले, कारण त्या क्षणी हे स्पष्ट होते, सात्यकी हा काही सामान्य माणूस नव्हता. तो निसर्गाची शक्ती होता. एक वादळ होता ज्यावर नियंत्रण मिळवता येत नव्हते. हस्तिनापूरचा अंधार राजा धृतराष्ट्र त्याच्या खोलीत बसला असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. त्याचे मन चिंता आणि चिंतेने ध्रासले होते. त्याने त्याचा विश्वासू सल्लागार संजयाला त्या दिवसाच्या लढाईतील घटनांचे वर्णन करण्यासाठी बोलावले. पहा, हे संजय, धृतराष्ट्र म्हणाला, मी पाहतो अर्जुन सिंहीचा नातू दुर्धन्य वाटत असलेल्या सैन्यासह आपल्या दिशेने येत आहे. माझ्या मुलांनी काय केले आहे? अर्जुना एवढाच पराक्रमी योद्धा युधन जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा ते त्यांची अंतःकरणे युद्धात कशी गुंतू शकले. संजयने त्याची कथा सुरू केली. माझ्या राजा, हा तुझा मुलगा दुर्योधनच होता, ज्याने सौशतकांना एकत्र येऊन उग्रपणे लढण्याची आज्ञा दिली. दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली 3000 धनुदर्शक कामोस वलिका यवन पराडा करील तंदन अमष्ट पिसास बाराबरा आणि गिर्यारोकास किकांप्रमाणे अर्जुनाविरुद्ध धडधड त्या अग्लीकडे धावले. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांची चिंता वाढली. आणि सात्यकीची काय, त्याने विचारले. तो युद्धात त्यांना कसे पार करू शकला? संजय पुढे म्हणाला, 1000 गाण्या, 100 महान कार योद्धे, 1000 हत्ती, 2000 वीर आणि अग्नी पायदळ सैनिकाचा समावेश असलेला एक शक्तिशाली गट अर्जुनाविरुद्ध धावला. दुःशासनाने त्या सर्व योद्ध्यांना त्यांच्या भोवती असलेल्या सात्यकीचा कोध करण्याचे आवाहन केले. त्यानंतर झालेल्या युद्धाचे वर्णन करताना संजयने राजाच्या चिंतेत भर घातली. ताऱ्यांनी वेढलेल्या शतऋतूतील आकाशाप्रमाणे युद्धाचे मैदान गाडीच्या चाकाने विखुरले गेले आणि अर्जुनाच्या शक्तिशाली शस्त्रांनी चिरडले गेले. त्या दगडांच्या तुकड्यांनी जर त्या अग्निमाशांसारखे दिसणारे तेथे अनेक सैनिक मारले. संजयची कथा ऐकून धृतराष्ट्राचे डोळे मोठे झाले. त्याने विचारले, आणि गिर्यारोहकांचे काय? संजयने उत्तर दिले, ते प्रचंड दगडांनी सज्ज होऊन त्या लढाईत अर्जुनासमोर उभे होते. तुमच्या मुलाच्या आग्रहाने आणि सात्यकीला ठार मारण्याची इच्छा असलेल्या इतरांनी त्याला क्षेपणास्त्रांनी सज्ज होऊन चारही बाजूंनी वेढात घातला होता. त्यानंतर झालेल्या कत्तलीचे वर्णन करताना संजय राजाच्या चेहऱ्यावर पडला. सात्यकीने दगडांनी लढणाऱ्या हजारो योद्ध्यांना ठार मारले. तो म्हणाला, हे सर्व अतिशय आश्चर्यकारक वाटत होते. युद्ध सुरू असताना कौरवांचे महान योद्धा आणि शिक्षक द्रोण यांनी आपल्या रथीला
संबोधित केले, आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जा जिथून हा उग्र गोंधळ येत आहे. निसंशयपणे युद्ध दगडांशी लढणाऱ्या दिव्यारोकाशी गुंतलेला हेरचालकाने उत्तर दिले, माझ्या स्वामी. युद्ध सुरू असताना दुरासनाचा रथ घटनास्थळावरून पळून जाताना संजयने पाहिले. भारद्वाजचा मुलगा द्रोण या भ्या कृत्यामुळे संतप्त झाला. तो त्याचा आवाज कठोर आणि आज्ञाधारक असलेल्या दुःशासनाजवळ गेला. दुःशासन, तू युद्धातून पळून का जातोस? तू एक राजकुमार, राजाचा भाऊ आणि पराक्रमी योद्धा आहेस. तुझ्या धैर्याला काय झाले आहे? द्रोणाने निराश होऊन विचारले. द्रोणाचे शब्द न ऐकल्याचे भासून दुःशासन शांत राहिले. ते वेच्छांच्या मोठ्या सैन्यासह ज्या ठिकाणी सात्यकी लढाई गुंतले होते त्या ठिकाणी गेले. दोन्ही योद्ध्यांमध्ये संघर्ष झाला आणि दुःशासन सात्यकी विरुद्ध जोरदारपणे लढल्यादरम्यान द्रोण धावला. त्याचा रथ पांडवांच्या रांगेत लोणीतून उडणाऱ्या गरारंग चाकूसारखा शिरकाव करत होता. त्याने त्यांच्या योद्ध्यांना शेकडो आणि हजारो लोकांनी चिरडायला सुरुवात केली. त्याचे बाण वेगाने आणि खरे होत होते. द्रोणांच्या पराक्रमाचे दृश्य विस्मयकारक होते आणि संजय देखील ते पाहून आश्चर्यचकित झाला. जेव्हा द्रोण लढत राहिला तेव्हा त्याला प्रख्यात विराकेतूचा सामना करावा लागला, ज्याने त्याला 5 सरळ खांबांनी छेदले. परंतु द्रोणाने माघार घेण्यास नकार दिला. बाणांचा पाऊस पाडला, ज्यामुळे विराकेतूचा सारथी आणि मानक उडत होता. त्यानंतर राजकुमाराने आणखी 7 बाण घेऊन विराकेतूच्या रथावर प्रहार केला आणि त्याला जमिनीवर पाडले. त्यांच्या विजयाने प्रेरित होऊन पांचालांनी द्रोणाला चारही बाजूनी वेढा घातला. त्याच्यावर बाण आणि भाल्यांचा पाऊस पाडला. पण द्रोणाने वादळी ढगाप्रमाणे त्यांचे हल्ले सहजपणे विखुरले. त्याचे स्वतःचे बाण टोळधाड्यासारखे त्यांच्यावर पळत उडत होते. युद्ध सुरू असताना चित्रकेतू, सुदमन, चित्रवर्मन आणि चित्रारथ यांनी द्रोणाविरुद्ध सैन्यात सामील झाले. त्यांच्या खांबांवर हल्ला करून द्रोणांनी बाणांचा पाऊस पाडला, ज्यामुळे त्या पराक्रमी योद्ध्यांना मागे ढकलले गेले. भारद्वाजाचा मुलगा अतुलनीय उग्रतेने लढत राहिला. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. त्याने 4 राजकुमारांना एका कुशल माळीप्रमाणे झाडावरून फुले तोडताना चिरडले. त्यांचे मृतदेह त्यांच्या रथांवरून पडले. ते कोसळलेल्या झाडासारखे जमिनीवर कोसळले. द्रोणाने आपल्या भावाची कत्तल केल्याने संतप्त झालेल्या धृष्टद्युम्नाने जोरदार आरडाओरडा करत त्याच्या विरुद्ध धाव घेतली. पण जेव्हा त्याने द्रोणाला अनेक सरळ दंडांनी मारले तेव्हा भारद्वाजच्या मुलाने हार मानण्यास नकार दिला. तो त्याच्या रथाच्या गच्चीवर बसला, छाती छेदला, पण तरीही लढत राहिला. द्रोणाच्या लवचिकतेमुळे धृष्टद्युम्न अचंबित झाला आणि त्याने आपले धनुष्य एका क्षणासाठी बाजूला ठेवले. पण जेव्हा तो द्रोणावर पडलेला डोळ्यावर पाहत होता, सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा कुरुकडील राजा धृतराष्ट्र त्याच्या एकत्रित सैन्याकडे पाहत होता, तो त्याचा सारथी आणि सल्लागार संजयकडे वळला आणि त्याने विचारले, संजय, मला सांग, सईचा नातू सात्यकी आपल्या विशाल सैन्याला पार करून अर्जुनापर्यंत कसा पोहोचला? सुरक्षित संजयने कथा सांगण्यास सुरुवात करताच त्याचे डोळे मोठे झाले. महाराज, मी इतके वर्ष पहिले कधीच असे दृश्य पाहिले नाही. तुम्ही एकत्र केलेले सैन्य असे होते जे जगाने यापूर्वी कधी पाहिले नव्हते. जणू देवच हे युद्ध पाहण्यासाठी आले होते. जेव्हा तुमचे यजमान पांडवांच्या सैन्याशी भिडले तेव्हा आवाज बहिरा झाला. तो समुद्राच्या गडगडाटासारखा होता, जो वादळाने उग्र झाला होता. हजारो राजे, प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या अधिकारात नाही, तुमच्या बाजूने धैर्याने लढले. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांची चिंता वाढत गेली. पण दुर्योधनाचे काय? चिंतेने थरथरणाऱ्या त्याच्या आवाजात त्याने विचारले, पांडवांच्या सामर्थ्याविरुद्ध तो कसा लढला? दुर्योधन आणि पांचाल आणि पांडवांच्या संयुक्त सैन्यामधील चकमकीचे वर्णन करायला सुरुवात करतात. संजयची अभिव्यक्ती आणखी चिरली. तुझा पराक्रमी मुलगा दुर्योधन कमळाच्या दांडाच्या तलावातून कोसळणाऱ्या हत्तीसारखा युद्धात उतरला. त्याने भीमसेनाला 10 बाणांनी, जुळ्या मुलांपैकी प्रत्येकी 3 बाणांनी आणि राजा युधिष्ठिराला 7 बाणांनी विंधून खंबीरपणे लढा दिला. त्याने वीरा आणि द्रुपद यांना 6 बाणांनी शिखंडी, यांना 100 बाणांनी आणि धृष्टद्युम्न यांना 20 बाणांनी मारले. संजय बोलत असताना धृतराष्ट्राच्या मनाच्या डोळ्यांसमोर ते दृश्य उलगडत गेले. त्याने त्याचा मुलगा दुर्योधनाला आपल्या सर्व सामर्थ्याने लढताना पाहिले. त्याचे धनुष्य सतत
एका वर्तुळात ओढले गेले आणि त्याने आपल्या शत्रूवर बाणांच्या मागे बाण सोडले. परंतु त्याच्या पराक्रमी प्रयत्नानंतरही दुर्योधन शेवटी युधिष्ठिरच्या बाणांनी जखमी झाल्यासलेने युद्धाची कथा सांगणे सुरू ठेवले, ज्यात प्रसिद्ध शिक्षक आणि योद्धा दोन आपल्या राजाला वाचवण्यासाठी कशा प्रकारे लढाईत सामील झाला याचे वर्णन केले. दोन्ही बाजूंनी हाणामारी केली आणि कोणीही वचळ झाले नाही. या गोंधळात अजून द्रोणांच्या धनुर्धराशी भिडला तर सात्यकी कौरवाशी लढला संदेने बोलले संपवल्यावर धृतराष्ट्राने युद्धभूमीवर जखमी अवस्थेत पडलेल्या आपल्या मुलाकडे नजर फिरवली. त्याचा स्वतःचा अभिमान आणि महत्वाकांक्षा यामुळे अक्षण आला आहे हे जाणून त्याला दुःख आणि खेद वाटला. ही लढाई अजून बरेच दिवस सुरू राहील, परंतु ही गोष्ट निश्चित होती, काहीही पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही. सूर्य रणभूमीवर कोसळला आणि त्याच्या समोर निर्माण झालेल्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवली. या गोंधळात प्रख्यात गुरु आणि योद्धा द्रोण आपल्या रथावर स्वार झाला. त्याच्या घोड्यांच्या खुरांनी तो युद्धात उतरताना लयबद्ध ताल ठोकला जसा तो पांडवांच्या रांगांच्या जवळ पोहोचला तसाच लोखंडी संघर्षाचा आवाज आणि जखमींच्या ओरडण्याचा आवाज हवेत भरून गेला. द्रोणांचे डोळे धनुष्याने चमकले. त्याचे लक्ष त्याच्यासमोर असलेल्या शत्रूवर केंद्रित झाले. जसा प्रत्येक क्षण जात होता तसच त्याचा वेग वाढत गेला. त्याचे बाण वेगाने आणि खय उडत होते, ज्याने तो एका योद्ध्यावर एक हल्ला करत होता. त्याला विरोध करण्याचे धाडस करणाऱ्यामध्ये कैक्यांचा एक पराक्रमी कार योद्धा रोहत क्षेत्र होता, जो युद्धातील त्याच्या अविचल क्रूरतेसाठी ओळखला जातो. दोघांमध्ये संघर्ष झाला. बाण आणि बाणांची देवाणघेवाण करताना त्यांचे धनुष्य गात होते. प्रत्येक गोळी प्राणघातक अचूकतेसह पुढे जात होती. द्रोणांचा क्रोध प्रत्येक क्षणाशी वाढत गेला आणि त्याने त्याच्या अस्तित्वाच्या खोलीतून ब्रह्मशस्त्राला बोलावले की कायाच्या राजकुमाराने हा चमत्कार पाहिला आणि तो हतबल झाला. त्याने तिला रडाओरड करत प्रत्युत्तर दिले. दरडावर उडालेल्या आणि सोनेरी पंखांसारख्या चमकणाऱ्या 60 खांबांवर तो हल्ला चढवला. लढाई जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंचे व्यापारी फटके मारत होते, कारण लढवई असतील आणि रागाच्या उन्मादात भिडे होते. भत्सत्र जखमी अवस्थेत असताना त्याचा मुलगा शिशुपालाच्या आगाला सीमा नव्हती. त्याने आपल्या रथाल करा आपल्या वडिलांच्या जखमांचा सूड उगवण्याच्या उद्देशाने द्रोणाच्या ठिकाणी त्वरेने जाण्यास सांगितले. तरुण योद्धा धृष्टकेतून एक भयंकर लढाईवर आरडाओरडा करत पुढे धावला. त्याने प्राणघातक कीटकांच्या कळपासाच्या हानेत घुसणाऱ्या 60 खांबांना सोडताना त्याचे धनुष्य जात होता. हल्ल्याची पर्वा न करता द्रोण हसला. एका वेगवान हालचालीने त्याने धृष्टकेतूच्या घोड्यांना आणि रथीला चिरडले. त्यांचे मृतदेह गोंधळात जमिनीवर कोसळले. त्यानंतर भागवतच्या मुलाने त्याचे लक्ष स्वतः धृष्टकेतूकडे वळवले आणि त्याच्या भोवतालच्या प्रकाशात पीत असल्यासारखे वाटणारे 25 बाण त्याला टोचलेडाय चिघळली. दोन्ही बाजूंचे व्यापारी हल्ले होत राहिले, कारण लढवय्ये पोलाद आणि रागाच्या उन्मादात भिडले. पण जसजसे पांडव डगमू लागले, द्रोणांच्या अथक हल्ल्यामुळे त्यांचे सैन्य कमी होऊ लागले, तसच पडद्यामधून एक नवीन आव्हानात्मक उदयास आले. जरासंधाचा वीर पुत्र सूर्याला झाकून टाकणाऱ्या गडद ढगाप्रमाणे त्याने द्रोणाला बाणांच्या झोताने झाकून टाकले, ज्यामुळे तो युद्धाच्या उष्णतेमध्ये अदृश्य झाला. परंतु क्षत्रियांचा पिटा मारणारा द्रोण याला कमी लेखले जाऊ शकत नव्हते. तीव्र आरडाओरड करत त्याने स्वतःचे शस्त्रागार सोडले. प्रत्येक खांब वेगाने आणि अचूकपणे उडत असताना त्याने त्याचे लक्ष पाडलेच होती. पांडवांचे सैन्य आणि त्यांचे सहकारी कौरवांच्या सैन्याच्या विरोधात उभे राहिल्याने मोठी लढाई सुरू झाली. राजा युधिष्ठिर आपल्या रथावरून पाहत असताना आपले भाऊ आणि मित्र आपल्या भोवती पडताना पाहून अधिकाधिक चिंतेत पडला. त्याने युद्धभूमीची छाननी केली, परंतु फाल्गुन म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी योद्धा अर्जुन किंवा वैष्णवी वंशाचा निर्णायक सात्यकी याचे कोणतेही चिन्ह दिसले नाही. युधिष्ठिरच्या चिंतेचे निराशेत रूपांतर झाले, कारण त्याला समजले की हे दोन्ही महान योद्धे काय आवले आहेत. त्याने अर्जुनच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी सात्यकीला पाठवले होते, परंतु आता त्याला त्याच्या सुरक्षेचीही भीती वाटत होती. राजाला माहित होते की जर त्यांच्यापैकी दोघांनाही काही झाले तर त्याच्या मित्रांचे रक्षण करण्यासाठी पुरेसे काम न केल्याबद्दल त्याला दोष देईल. युधिष्ठिराने त्याचा शक्तिशाली आणि निष्ठावंत भाऊ भीमाला सात्यकी आणि अर्जुनाचा शोध घेण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. त्याने आपल्या रथीला भीमाच्या ठिकाणी नेण्यासाठी हाक मारली,
आणि ते आले. तेव्हा राजाचे दुःख स्पष्ट झाले. युधिष्ठिराने भीमाला समजावून सांगितले की त्याला एक त्रासदायक शकुन प्राप्त झाले आहे. वासुदेवच्या शंखचा आवाज पंचजन्य रागाने उळत आहे. राजाने भीमाला सांगितले की अर्जुन मारला गेला असावा आणि जनार्दन कृष्ण लढत होता. तो म्हणाला की अर्जुन त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यावर आणि पराक्रमावर अवलंबून सिंधूच्या शासकाच्या शोधात गेला होता, परंतु अद्याप पळता नव्हता. अर्जुनाचे शौर्य आणि सामर्थ्य आणि त्याला सुरक्षित आणि निरोगी पाहण्याची त्याची किती इच्छा होती याचे वर्णन करताना युधिष्ठिराला प्रचंड दुःख झाले. भीमसेनाने आपल्या भावाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि त्याच्या दुःखाची खोली पाहिली. त्याने युधिष्ठिराला आश्वासन दिले की तो सात्यकी आणि अर्जुनाला शोधण्यासाठी जाईल आणि त्यांच्या सुरक्षितेची बातमी कानेल. त्याने भीमाला घाई करण्याची विनंती केली आणि 2 योद्ध्यांपैकी कोणी जखमी झाले आहे की वाईट हे सांगण्यासाठी राजाचे डोळे अश्रूंनी भरून गेले. जेव्हा भीमसेन बाहेर पडण्याच्या तयारीत होता तेव्हा युधिष्ठिराने त्याला एक संदेश दिला की जर त्याला सात्यकी आणि अर्जुन सुरक्षित आढळले तर तो पाठवला जावा. त्याने संदेश देताना आपल्या भावाला सिंहासारखा गर्जना करण्यास सांगितले, जेणेकरून तो युद्धभूमीवर दूरपर्यंत जाईल. भारदस्त अंतःकरणाने भीम आपल्या रथावर चढला आणि आपल्या भावांच्या सुरक्षितेची बातमी पळत आणण्याच्या निर्धाराने युद्धभूमीकडे निघाला. महान लढाईच्या दरम्यान अर्जुनाचा पराक्रमी योद्धा आणि भाऊ भीम शत्रूचा सामना करण्यासाठी तयार उभा होता. त्यांचा राजा युधिष्ठिर याने त्याला त्याचा धाकटा भाऊ आणि वैष्णी कुलातील कुशल योद्धा सात्यकी सैन्यात सामील होण्याचे काम सोपवले होते. कर्तव्य आणि निष्ठेच्या भावनेने भीम आपल्या रथावर निघाला. त्याचे हृदय दृढ निश्चयाने भरलेले होते. तो निघण्याच्या तयारीत असताना पांडवांचा विश्वासू मित्र आणि मित्र धृष्टद्युम्न हा युधिष्ठिराला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मागे पडला. भीमसेनाने त्याला संबोधित करताना म्हटले, हे पराक्रमी शस्त्रधारी राजा युधिष्ठिराला त्याच्या सामर्थ्याने कोणत्याही प्रकारे पकडण्यासाठी पराक्रमी वाहन योद्धा द्रोण नेहमीच कसा सतर्क असतो हे तुम्हाला माहित आहे. त्याने धृष्टद्युम्नला आश्वासन दिले की तो संरक्षक म्हणून आपले कर्तव्य सोडणार नाही, परंतु त्याच्या भावाच्या आज्ञेचे पालन करण्यास भाग पाडले. बदस्त अंतःकरणाने आणि भीतीच्या भावनेने भीमाने त्याचे कुटुंब आणि मित्रांना निरोप दिला. राजा युधिष्ठिर स्वतः त्याला आशीर्वाद देण्यासाठी पुढे आला. त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला शुभ आशीर्वाद दिले. ब्राह्मणांनी भीमसेनासाठी प्रायश्चित्त समारंभ केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. जेव्हा तो रथावर चढत होता तेव्हा भीमाला त्याच्या सभोवतालच्या यशाच्या भविष्यवाण्यांमुळे स्फूर्ती मिळाली. त्याचे कवच विजेच्या मेघासारखे चमकले आणि त्याचे शरीर पिवळे आणि जाल पोशाखाने सुशोभित झाले होते. त्याने आपले धनुष्य आणि लात पकडली. पुढे जे काही आहे त्याला सामोरे जाण्यास तयार होता. अर्जुनाचा शंखनाद तंचलेण्याचा आवाज युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होता, जो त्याच्या अस्तित्वाचा संकेत देत होता. भीमसेनाला माहित होते की त्याचा भाऊ त्यांच्या शत्रूशी तीव्रतेने लढत आहे आणि त्याला त्याच्याबरोबर साम्य होण्यासाठी दृढ निश्चयाची लाट जाणवली. प्रचंड गर्जनेने त्याने स्वतःचा शंख वाजवला आणि आपल्या सैन्याला बोलावले. स्वतः गुरुच्या नेतृत्वाखाली द्रोणांचे सैन्य भीमाचा सामना करण्यासाठी तयार होऊन सावल्यातून बाहेर पडले. दोन्ही सैन्यामध्ये पोलाद आणि बाणांच्या वेळेपणात संघर्ष धावा. भीमसेन त्यांच्या समोर होता. तो सिंहासारखा पुढे सरसावला. त्याचे डोळे क्रोधाने उजळले आणि त्याच्या समोर उभ्या असलेल्या हत्ती विभागाला लक्ष केले. पण देवाच्या मुलाने काही वेळातच आपले खामास झुंज देत हत्तींना सर्व बाजूनी विखुरले. जंगलात घाबरलेल्या प्राण्यांप्रमाणे ते भयानक कारणावर रकत पळून गेले. त्यानंतर भीम द्रोणांच्या तुकडीजवळ पोहोचला. त्याचा रथ रणभूमीवर गडगडत होतमतावलेल्या समुद्राला प्रतिकार करणाऱ्या खंडासारखा स्वतः द्रोण उभा होता. त्याने स्मितहास्य करत भीमसेनाच्या कपाळावर काठीने वार केले, पण पांडूचा मुलगा केवळ वरच्या दिशेने येणाऱ्या सूर्यासारखा चमकणारा दिसत होता. द्रोणाने रागावलेला पांडूचा मुलगा भीम याने कुरुचा राजा दुर्योधनाच्या सैन्यावर हल्ला करताना सूर्य युद्धभूमीवर कोसळला. संजय हा एक शहाणा आणि कुशल योद्धा भीमाने सहजपणे द्रोणाने उडवलेल्या बाणांना चकवार देत असताना उत्सुकतेने पाहत होता, ज्याने त्याचा मार्ग तपासण्याचा प्रयत्न केला होता. भीम पुढे सरसावला. त्याची तीव्र गर्जना सिंहासारखी हवेत प्रतिध्वनित होत होती. जसा तो पुढे सरकत होता तसच अनेक राजे आणि महान धनुर्धर त्याला घेरण्यासाठी धावले, परंतु भीम खंबीर होता. त्याने आपली पराक्रमी गदा पकडली,
जिद्दीने तयार केली आणि शत्रूच्या रेषांवर अविश्वसनीय ताकदीने फेकली. त्याच्या प्रभावाच्या आवाजाने पृथ्वी हादरली. दुर्योधनाच्या योद्ध्यांच्या तुकड्यांना धक्का बसला. ते भीतीपोटी पळून गेले. त्यांचे रडणे युद्धभूमीतून प्रतिध्वनित होत होते. मात्र द्रोणाचा इतक्या सहजासहजी पराभव झाला नाही. त्याने भीमावर बाणांचा वर्षाव केला, परंतु पांडूचा मुलगा अंशतपणे उभा राहिला. एक मोठी झेप घेत त्याने आपल्या रथातून उडी मारली आणि पायी द्रोणाकडे धाव घेतली. त्याचे डोळे ध्यानात असल्यासारखे बंद झाले. गुरुच्या बाणांचा त्याच्यावर पाऊस पडला, परंतु भीमाने ते सहजपणे सहन केले. वादळाचा भार उचलणाऱ्या बैलासारखे युद्ध सुरू असताना भीमाने द्रोणाचा रथ त्याच्या काठीने पकडला आणि त्याला जमिनीवर फेकून दिले. गुरु पटकन दुसऱ्या रथावर चढला आणि त्याच्या चालकाने त्याच्या घोड्यांना पूर्ण वेगाने बळजबरी करत राणीतल्या दरवाजाकडे पळ काढला. भीमसेनाने केलेला हा पराक्रम पाहून आश्चर्य वाटले. आपल्या भावाचा रथ हातात घेऊन भीम पुन्हा एकदा पुढे धावला आणि झाडांच्या रानांमधून कोसळणाऱ्या वादळाप्रमाणे क्षत्रियांना चिरडून टाकला. तो भोज आणि कमोज विभागातून गेला आणि युद्धात गुंतलेल्या पराक्रमी योद्धा सात्यकीवर येईपर्यंत त्याचा नाश झाला. जसा भीमसेन जवळ आला तससे त्याच्या हाताच्या बोटांच्या आवाजाने दुर्योधनाच्या योद्ध्यांच्या कण्या थतत गेल्या. वाघाने हल्ला केलेल्या हरणाप्रमाणे ते घाबरून पळून गेले. कुंतीचा मुलगा पुढे सासवला आणि सिंधूच्या असकांविरुद्ध शूरपणे लढणाऱ्या अर्जुनापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला. भीम युद्ध वासनेने गर्जकत असताना त्याचा आवाज युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होता, जो अर्जुन आणि वासुदेव दोघांनीही लढाईच्या दरम्यान ऐकला. दोन्ही वीरांनी त्यांच्या स्वतःच्या जोरदार गर्जनेने प्रतिसाद दिला. दोन उग्र बैलांप्रमाणे युद्धात लक्ष वेधले. धर्माचा मुलगा युधिष्ठिर त्याच्या भावाच्या गर्जनाचा आवाज ऐकून खूप आनंदित झाला आणि त्याचे हृदय कृतज्ञतेने फुल. युद्ध होत असताना युधिष्ठिराने आपल्या कुटुंबाच्या भवितव्याबद्दल विचार केला. त्याने अर्जुनाचा विचार केला, ज्याने निवकवासांना पराभूत केले आणि त्यांचा वध केला. महाकाळेच्या युद्धादरम्यान धृतराष्ट्राला भीमसेनाचा अविरत संताप पाहून त्याची चिंता वाढली. या उग्र भीमाचा सामना कोण करू शकेल? त्याने सनलेला विनवणी केली. स्वतः सकळ सुद्धा त्याच्या पुढे उभा राहू शकला नाही, जो त्याच्या गद्यासह आणि मृत्यूच्या कवतारासारखा दिसत होता. राहिले ते शब्द त्याच्या मुलांच्या वीरवीरांच्या कथा सांगताना भीतीपोटी भरलेले होते. सनलेने गंभीरपणे मान डोलावली आणि कर्णासोबत झालेल्या भीमाच्या चकमकीची कहाणी सांगितली. जेव्हा भीमसेन गर्जना करत होता, त्याच्या गर्जना रणभूमीवर मेघ गर्जनेसारख्या प्रतिध्वनित होत होत्या. तेव्हा पराक्रमी कर्ण आपल्या धनुष्याला मोठ्या ताकदीने पुढे ढकलत धावला. दोन्ही योद्धे भिडले. बाण आणि बाणांची देवाणघेवाण करताना त्यांचे धनुष्यघात होते. त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती आणि त्यांच्या युद्धाच्या तीव्रतेने आकाश देखील अनाले दिसत होते. एकमेकांच्या ढालांवर त्यांच्या हाताच्या बोटांनी मारलेल्या आवाजाने लढवय यांच्या हातापायांना धक्का बसला, ज्यामुळे ते थरथर कापत होते. पराक्रमी क्षत्रियांनी संपूर्ण जग धिनाच्या गर्जनाच्या आवाजाने भरले आहे असे मानले. त्या युद्धातील सर्व योद्ध्यांचे धनुष्य जमिनीवर पडले आणि घोडे आणि हत्ती देखील निराश झाले. त्यांचे मूत्र आणि विष्ठा बाहेर काढली. जेव्हा भीम आणि कर्ण यांच्यातील सामना चरमोत्कर्षावर पोहोचला, तेव्हा कर्णाने भीमावर 20 बाणांनी हल्ला केला आणि त्याच्या हत्तीला 5 बाणांनी छेदले. परंतु पराक्रमी भीमसेनाने कर्णावर एकापाठोपाठ 4 आणि 60 बाणांचा वेग वाढवत केवळ स्मितहास्य केले. त्याने कर्णचे धनुष्य हाताशी कापले. नंतर त्याला 10 सरळ बाणांनी छेदले. सूच्या मुलाने आणखी एक धनुष्य उचलले, परंतु भीमाने त्याला 30 सरळ दंडांनी मारले, ज्यामुळे त्याच्या जखमांमधून रक्त वाहू लागे. कर्णाला त्यात पराक्रमी खांबांचा त्रास होत असला तरी त्याने शेकडो आणि हजारो बाण मारण्यास सुरुवात केली. परंतु भीमसेनाने कर्णची धनुष्यकाठी कापू आपल्या रथीला यमाच्या निवासस्थानी पाठवल्यावर तो निर्लज्जपणे हसला. शेवटच्या फटक्याने त्याने कर्णच्या 4 घोड्यांना त्यांच्या जीवापासून वंचित ठेवले. युद्ध जसजसे कमी होत गेले तससे कर्णाने आपल्या कारवीरहित घोड्यावरून उडी मारली आणि वृषसेनाच्या रथावर चढला. भीमाने युद्धात कर्णाला हरवल्यानंतर मेघगर्जनेसारखी जोरदार गर्जना केली. तो आवाज इतका कर्कश होता की तो ऐकून युधिष्ठिरचे हृदय अभिमानाने फुलले. पांडवांच्या सैन्यातील सैनिकांनी सर्व बाजूनी शंखनाद केला.
भीमाच्या गर्जनेने केलेल्या आवाजाने इतर सर्व आवाज बुडून टाकले. अर्जुनाने गांधीव पसरवला आणि कृष्णाने पंचजने वाजवले, परंतु तरीही भीमाच्या गडगडाटीचा आवाज त्यांच्या सर्वांच्या वर ऐकवाला कर्ण आणि भीम या दोन योद्ध्यांनी एकमेकांना मारले. युद्धभूमीवर सूर्य कोसळला. जेव्हा दुर्योधनाचा रथ द्रोणाच्या दिशेने गर्जना करत होता, त्याची एक घोड्याची गाडी जवळजवळ अलौकिक वाटणाऱ्या वेगाने पुढे जात होती. अर्जुन, भीमसेन आणि सात्यकी यांच्या हातून त्यांच्या सैन्याला नुकत्याच झालेल्या पराभवाचा विचार करता तरुण राजकुमारचे डोळे रागाने आणि नैराश्याने चमकले. जेव्हा तो द्रोणासमोर पोहोचला तेव्हा दुर्योधनाचे शब्द प्रवाहासारखे वाहू लागले. त्याचा आवाज रागाने थरथरत होता. हे शत्रूंची पिच, त्या तिघांकडून तुमचा पराभव कसा होऊ शकला असता? हे सन्मान देणारा तुमचा पराभव हा या जगात एक आश्चर्य आहे. समुद्रच कोरडा पडलेला आहे. तो त्यांच्या शत्रूंच्या उपासनात्मक कुजबुजांबद्दल बोलला, जे म्हणाले की महाशस्त्रास्त्रधारी द्रोणी पराभूत झाला आहे. द्रोणाने आपल्या मुलाचा उद्रेक शांतपणे ऐकला. त्याचे डोळे तीव्र दुःखाचे प्रतिबिंब होते. ऐका हे राजा, त्याने सुरुवात केली. त्याचा आवाज मोजला आणि जाणीवपूर्वक म्हणाला, मी आमच्या परिस्थितीचा खूप विचार केला आहे. पांडवांमधील केवळ 3 महान युद्धाने आतापर्यंत आमच्या सीमा मोडल्या आहेत, परंतु आपण कृष्ण आणि अर्जुनापासून सावध राहिले पाहिजे, कारण ते आपल्याला भेसावणारा सर्वात मोठा धोका आहे. तो थांबला आणि त्यांच्या समोरच्या युद्धभूमीचे सर्वेक्षण करत राहिला. सिंधूंचा शासक असलेल्या जयद्रथाचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. तो या लढाईच्या खेळातील भाग आहे आणि आपण कोणत्याही किंमती त्याचे रक्षण केले पाहिजे. द्रोणांचे शब्द एका स्पष्ट आव्हानासारखे होते, ज्याने दुर्योधनाच्या संकल्पाला चालना दिली. आपल्या मुलाला आपल्या बाजूला ठेवून द्रोणाने जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी दुर्योधनाला पाठवले, तर तो स्वतः पांचाल आणि पांडूंची आगेकूच रोखण्यासाठी मागे राहिला. जेव्हा दुर्योधन युद्धभूमीच्या दिशेने निघाला तेव्हा त्याला अर्जुनाकडे धावणाऱ्या पांचालचे 2 राजकुमार युधमन्यू आणि उत्तमोध यांच्याकडून तीव्र आव्हान मिळाले. त्यानंतरची लढाई तीव्र आणि गोंधळाची होती. पोलादाच्या हाणामारीचा आवाज आणि योद्ध्यांच्या ओरडण्याचा आवाज हवेत भरून जात होता. दुर्योधनाचा साथी पडला आणि त्याच्या घोड्यांना युधमन्यूच्या बाणांनी चिरडले, परंतु स्वतः दुर्योधनाने हार मानण्यास नकार दिला. आपल्या गाडीतून खाली उडी मारली आणि 2 राजकुमारांना तोंड देण्यासाठी गदा घेतली. जेव्हा त्याने आपल्या पराक्रमी गद्यासह त्यांच्या गाडीला दाबले आणि ती त्याच्या खाली चिरडली, तेव्हा पृथ्वी हादरली. 2 पांचाल राजकुमारांना त्यांचे वाहन सोडून खाली उडी मारण्यास भाग पाडले गेले. जेव्हा दुर्योधन विजयी झाला पण त्याला मार लागला, तेव्हा तो पटकन दुसऱ्या रथावर चढला आणि पुढच्या टप्प्यातील लढाईसाठी तयार होऊन अर्जुनाच्या दिशेने निघाला. परिणाम निश्चित नव्हता, कारण महान योद्धे आणि रागाच्या झंझावातात भिडले. पण एक गोष्ट स्पष्ट होती, हा कोणताही सामान्य खेळ नव्हता, ज्या जिंकण्यासाठी किंवा गमावण्यासाठी हारसे किंवा दांडे होते. हे युद्ध होते. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सूर्य मावळत होता आणि जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी प्रकाश टाकत होता. संजय सारथी आणि कथाकार धृतराष्ट्र या अंधराजासमोर उभा होता आणि भीम आणि कर्ण यांच्या महाकायाच्या द्वंद्वयुद्धाची कथा सांगत होता. जेव्हा दोन्ही जडवये भिडले तेव्हा त्यांच्या गाड्या धुळी आणि विध्वंसाचा माग मागे सोडून मैदानात गडगड्या फटके आणि फटके यांची देवाणघेवाण होत असताना घामाच्या आणि रक्ताच्या सुगंधाने हवा भरून गेली. पांडूचा पराक्रमी मुलगा भीमसेनाने यापूर्वी एकदा कशा प्रकारे कर्णाला युद्धात पराभूत केले होते आणि तरीही तो येथे पुन्हा त्याच्या कट्टर शत्रूच्या समोर उभा होता. याचे संजयने वर्णन केले. धृतराष्ट्राची उत्सुकता त्याच्या मनात वाढली आणि त्याने संजयला ही कथा तपशीलवार सांगण्यास सांगितले. भीम त्या प्रमुख योद्ध्यांपैकी कर्णशी कसा लढू शकला त्याच्या आवाजात चिंता होती. त्याने विचारले, कर्ण हा एक पराक्रमी कार योद्धा आहे, जो पृथ्वीवरील सर्वात महान मानला जातो. त्याला ज्ञानाने पसंती दिली आहे आणि तो प्रत्येक शस्त्रात कुशल आहे. अशा पराक्रमी शत्रूविरुद्ध भीमाने स्वतःचे वर्चस्व कसे राखले? डोंगरावर पाऊस पाडणाऱ्या ढगाप्रमाणे बाणाच्या घनदाट सरींनी कर्ण भीमसेनाकडे कसा धावला होता याचे वर्णन करून संजय त्याची कथा विणू लागला. स्मितहास्याने चेहरा उजळणाऱ्या सूतच्या मुलाने भीमाला युद्धासाठी आव्हान दिले आणि अर्जुनाच्या भीतीने पाठ दाखवल्याबद्दल त्याला शिवीगाळ केली. मात्र भीमसेन घाबरून जाऊ शकत नव्हता. त्याने आपली गाडी चालवली आणि सूतच्या मुलावर सरळ खंबाचे ढग ओतून कर्णाशी लढायला सुरुवात केली. दोन्ही योद्धे भिडले. त्यांचे बाण प्राणघातक मिळत्यासारखे हवेत उडत होते
कर्णाला ठार मारण्याचा निर्धार करणाऱ्या भीमाने त्याच्या भीषण खंबांमुळे त्याला कमकुवत केले. कर्ण मात्र सामान्य योद्धा नव्हता. त्याने भीमाचे बाण भुकेल्या हत्तीसारखे गिळले, ज्याने त्याचे शिकार गिळंकृत केले.